मधली कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अत्याचारानंतर पीडितेची हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणामधील मुख्य आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळीला देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। भिवंडीतील बापगाव परिसरातल्या कब्रस्थानमध्ये पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळलाय। सोमवारी संध्याकाळपासून अल्पवयीन मुलगी कोळशेवाडीमधून बेपत्ता होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगावमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 6 पथकाकडून विशाल गवळीचा पोलीस शोध घेत होते। विशाल गवळीवर याआधीच बलात्कार, पोक्सो तसंच विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। विशाल गवळीवर तडीपारीची देखील कारवाई केली होती। सध्या तो जामिनावर बाहेर होता। या प्रकरणी अल्पवयीन मुलीला रिक्षातून नेणाराही पोलिसांच्या ताब्यात आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी आहे। तिचा गळ्यावरती पूर्ण काळा झालेला आहे, तोंड काळा झालेला आहे आणि त्याला बलात्कार करून त्याला आत्महत्या, त्याला दाबून गळा दाबून त्याला मारलेला आहे आणि त्याच्यावरती जे पण केलेलं आहे कोण त्याच्यावरती कठोर कार्यवाही झाली पाहिजे। आपण पाहू शकतो या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्याचबरोबर महेश गायकवाड असतील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला आहे। आपण पाहू शकतो मुखमोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। बदलापूरला जो प्रकार झाला, इन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तसाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल। ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅक मध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कल्याणपूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्री आपण त्यामध्ये एका आरोपीला अटक केली होती आणि आत्ताच थोड्या गुन्हे सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणी दुसरा जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे। अजून त्यामध्ये काही वेगळ्या लोकांमध्ये अजून आहेत त्या दृष्टीने आपण तपासली आहे। कल्याण अल्पवयीन तरुणी अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा। आरोपी विशाल गवळीच्या तिसरी पत्नी साक्षी गवळीनं सांगितला घटनाक्रम। सोमवार संध्याकाळी 5 वाजता आरोपी विशाल गवळी अपहरण करून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन आला होता। त्यानंतर अत्याचार करून विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीची हत्या केली। आरोपीच्या बायकोचा खुलासा। हत्या केल्यानंतर विशालनं एका बॅगेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह बांधून ठेवला होता। संध्याकाळी 7 वाजता आरोपीची बायको घरी आल्यानंतर आरोपी विशालनं सर्व घटना सांगितली। संध्याकाळी 7:30 नंतर मृतदेहाचं काय करायचं म्हणून आरोपी विशाल आणि त्याच्या बायकोनं योजना आखली। मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी दोघांनी घरातील पुरावे नष्ट केले। रात्री 8:30 वाजता मित्राची रिक्षा बोलवून 9 वाजता बापगावच्या दिशेनं जात मृतदेह फेकला। मृतदेह फेकून परतत असताना आरोपी विशालनं दारू विकत घेतली आणि त्यानंतर पत्नीच्या गावी बुलढाणा येथे निघून गेला। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे याच विशाल गवळीला साधारण 12 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या प्रयत्नात अटक करण्यात झाली होती। तर क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीनं पाठलाग करून भर रस्त्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न विशाल गवळीनं केला होता। त्यावेळी अटकेमध्ये अटक झाल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये असताना सुद्धा मुजोर आरोपीने विक्ट्रीचं साईन दाखवून आपला कायदाही काही करू शकत नाही असं म्हटलं होतं आणि त्याच व्यक्तीनं आता 3 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार केले। त्याचबरोबर तिची निर्घृणपणे हत्या देखील केली।